माझं माहेर कुरगाव, तर कुरगाव पासून 7 किलोमीटर अंतरावरती चिंचणी बीच आहे. माहेरी आली होती आणि युवानला बीचवर सुद्धा जायचं होतं, म्हणून आम्ही चौघे चिंचणी बीचला जाण्यासाठी निघाले. तर हा इथे मी जो ॲरो दाखवला आहे हा आमचं कॉलेज, MK ज्युनियर कॉलेज. तर कॉलेजच्या बॅक साईडला कॉलेजचं मोठं ग्राउंड आणि ग्राउंडला लागूनच चिंचणी बीच आहे. माहेरी तसं येणं जाणं होतं, पण आज 4 ते 5 वर्षांनी मी या बीचवर आली असेल. शाळा आणि कॉलेज हे दोन्ही समुद्राला लागून असल्या कारणाने बीच किंवा समुद्राची एवढी ओढ मला नाही, पण युवानला बीचवर जाणे, मातीत खेळणे फार आवडतं. घरापासून 7 किलोमीटर म्हणजे आम्हाला फक्त 20 मिनिटं लागले इथे पोचायला. बीचवर पोचताच युवांचं मातीत खेळणे, उड्या मारणे चालू झालं. आम्ही इथे पोचले तेव्हा बीचवर एवढी गर्दी नव्हती, पण हळूहळू गर्दी वाढू लागली. तरी आम्ही मंडेला गेलो होतो, तर विकेंडच्या दिवशी तर इथे फारच गर्दी असते. बीचवर बसून मस्त गरमागरम वडेपाव आणि त्याबरोबर तिखट चटणी खाण्याचं सुख वेगळंच. युवान खेळत होता तोपर्यंत मी आणि कुणालने खुर्ची पकडली आणि मस्त वडेपाव खाल्ले. आज समुद्राचं पाणी फार खोलवर गेलं होतं. मस्त टांग्याने एक बीचचा मोठा फेरा मारला. टांगावाला आम्हाला समुद्राच्या पाण्यापर्यंत घेऊन गेला होता. टांग्यातून उतरले आणि मग युवानने बाईक राईड केली. बीचवर कॅमल सुद्धा होते. आम्ही कॅमलवर बसले होते, पण आम्ही चौघेही कॅमलवर बसल्या कारणाने आम्हाला शूट करता आलं नाही, म्हणून त्याचे फोटो मी तुमच्याबरोबर शेअर केले आहे. आज दोन्ही लहान मुलांबरोबर मी सुद्धा लहान झाली आणि मस्त छोट्या ट्रेनमध्ये बसण्याचा लाभ घेतला. आणि बघता बघता 2-2.5 तास कसे संपले ते कळलंच नाही. चला मग आता घराच्या दिशेला वळतो. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.